मी आज गुढीपाडव्याला बनवते तांदळाच्या बाखुराच्या पुऱ्या. ते कशा बनवायच्या हे मी सांगते तुम्हाला. ते तांदूळ चांगले छान पाण्याने धुवायचे. माझे आपले साधेच तांदूळ हे, भारीचे नाही येते. आणि ते तांदूळ मी धुतले आणि कढईत टाकले. आणि कढईत टाकल्यानंतर छानपैकी असे लालसर होईपर्यंत भाजू दिले. लालसर झाल्यानंतर ते चांगले छान लागतात खायला. आणि ते झाल्यानंतर मी असे थंड होईपर्यंत कढईतच ठेवले. आणि ते थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये टाकले. आणि मिक्सरमधून आता मस्त छानपैकी बारीक करून घ्यायचे. आणि ते काढल्यानंतर चाळणीने गाळून घ्यायचे. कारण ते कुठं जरा थोडेफार जर जाडसर राहिले तरी ते मग ते वरचे वर तरंगत राहतात. ते मी चाळणीने चाळून घेते आणि एकदम सवान होऊन जाते ते खालचे. ते छानपैकी बारीक झालेत. आणि नंतर मग मी काय केलं, नंतर मग मी गूळ बारीक करून घेतला आणि ते एका पातेल्यात टाकला. पातेल्यात थोडं पाणी टाकलं आणि ते आपल्या तसंच घोटत राहिले. कारण त्याचा काही पाक बनवायचा नाही आपल्याला, फक्त गूळ असा हे करून घ्यायचा आहे, पातळ करून घ्यायचं आहे. तर ते मी करून घेते, पण ते लवकर काही बारीक होत नाही. तर मग मी घोटून घ्यायला लागले. मी ते घोटल्यानंतर ते बारीक नाही विगरलाच नाही आहे गूळ. तर मग मी नंतर ते गॅसवर थोडं कोमटच केलं. जास्त कडक होऊ द्यायचा नाही आपल्याला, पाक काही करायचा नाही. थोडं कोमट केलं की मग ते काय होतं, गुळाचा चांगला पाक होतो. आणि मग मी नंतर थोडं थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर चाळणीने गाळून ते आपल्या त्या हे बाखूर तयार करायचा आहे त्याचा. मी ते गरम केल्यानंतर थंड झाल्यानंतर मी ते याच्यात तांदळाच्या पिठात कालवलं आहे. आणि ते चांगलं छानपैकी कालून घ्यायचं. म्हणजे कसं थोडं थोडं जसं लागन तसंच टाकायचं आहे, एकदम पूर्ण टाकायचं नाही. कारण ते थोडं असं घट्टच पाहिजे. जर पतलं झालं तर आपल्या पुऱ्या चांगल्या येणार नाही. त्याच्यामुळं जसं लागन तसंच टाकायचं. माझं संपूर्ण लागलं आहे. थोडं शिल्लक झालं तरी चालतं, कारण नंतर एकदम आपल्याला गूळ बारीक करून पाणी बनवता येणार नाही. त्याच्यामुळं थोडं शिल्लकच होऊ द्या. आणि त्याच्यात मी काय केलं, नंतर मी त्याच्यात इलायची पावडर टाकली बारीक करून सनी. आणि बाखूर आपला छानपैकी झाला आहे. आणि आता मी गव्हाचं पीठ घेतलं मळायला, कारण आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहे. त्याच्यात मी मीठ टाकलं आहे आणि तेल गरम करून टाकलं आहे. चांगलं गरम होऊ दिलं तेल आणि ते मोहन टाकलं आहे त्या पिठामध्ये. आणि छानपैकी असं कालून घ्यायला लागले. आणि ते चांगलं पीठ असं कालून घेतलं मी सगळं. त्यानंतर चांगलं पीठ मी मळून घेतलं आहे. आणि छानपैकी 10 मिनटं मी मुरू दिलं आहे. ते 10 मिनटानंतर मी पुऱ्या तयार करायला लागले. आणि बाखूर ते बघा तसा झाला आहे बाखूर. आणि ते बाखूर मी पिठामध्ये ते पुरणाच्या पोळीसारखा भरून घेतला आहे. आणि मी त्याची आता पुरी तयार करणार आहे आपली बाखुराची. तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्याप्रमाणेच तसेच तयार करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्यासारख्याच बनवून बघा कशा झाल्यात. अशा पुऱ्या मी लाटून घेतल्या. आणि नंतर कढईत तेल ठेवलं आणि थोडं आपलं गरम होऊ दिलं, चांगलं गरम होऊ दिलं. आणि त्याच्यात पुरी टाकली तळायला. अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आणि ह्या पुऱ्या तुम्हाला सांगते इतक्या छानपैकी लागतात खायला. आणि त्या जशा शिळ्या होतील ना तशा एकदम चवदार लागतात, चविष्ट लागतात. तुम्ही नक्कीच करून बघा. आणि तुम्ही नक्कीच करून बघा. आणि माझ्या चॅनलला संपादित करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि नक्कीच करून बघा तुम्ही एकदा. आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुमच्या पुऱ्या कशा झाल्या.